स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधील इतर मागास प्रवर्गाच्या जागेवरून निवडणूक लढवणारे नगरसेवक राजू अप्पासू पुजारी यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या धनगर जातीच्या प्रमाणपत्राबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर सुनावणी करत कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं त्यांचा जात प्रमाणपत्र दाखला अवैध ठरवला असल्याची माहिती आज तक्रारदार सनी खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहराच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत सनी खारगे यांचा 907 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी राजू पुजारी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून समितीनं आज अंतिम निर्णय जाहीर केला. दरम्यान नगरसेवक राजू पुजारी यांचा धनगर जातीचा दावा सिद्ध होत नाही, तसंच 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा महाराष्ट्रातील रहिवास प्रमाणपत्र सिद्ध करण्यातही ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना भटक्या जमाती क प्रवर्गातील कोणत्याही शासकीय सवलती आणि आरक्षणाचा लाभ घेता येत नाही असं सांगत या समितीनं उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांनी 26 ऑक्टोबर 2010 रोजी दिलेलं धनगर जातीचं प्रमाणपत्र अवैध घोषित केलं असून ते तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर यावर लवकरात लवकर कारवाई करून समितीकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तर राजू पुजारी यांचा मुलगा सूरज पुजारी यांच्या नावावर पूर्वी देण्यात आलेलं जात वैधता प्रमाणपत्र हे समितीची दिशाभूल आणि फसवणूक करून मिळवल्याचं प्राथमिकदृष्ट्या आढळल्यानं ते रद्द करण्यासाठी स्वतंत्र कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती तक्रारदार सनी खारगे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एकूणच या निकालामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र या आदेशाविरुद्ध नगरसेवक राजू पुजारी हे उच्च न्यायालयात दाद मागणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. नमस्कार, मी सनी महादेव खारगे. इचलकरंजी महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या पहिल्याच निवडणुकीच्या संदर्भात मी प्रभाग क्रमांक 15 इतर मागास प्रवर्ग या खुल्या या जागेसाठी मी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीच्या माझे प्रतिस्पर्धी श्री राजू पुजारी यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून त्यांनी विजय मिळवला आणि त्या विजयानंतरनं आम्हाला असं लक्षात आलं की राजू पुजारी यांचा जातीचा दाखला हा खोटा आहे आणि तो खोटा असल्यामुळे आम्ही जिल्हा जात पडताळणी या ठिकाणी आम्ही तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतरनं आम्हाला त्या ठिकाणी पुरावे सादर केले. त्या पुराव्यामध्ये असं सिद्ध झालं की राजू पुजारी यांचा जातीचा दाखला हा खोटा आणि अवैध असल्यामुळे त्यांनी हा चुकीच्या पद्धतीनं दाखला मिळवून तिथं सादर केला आणि लोकांची आणि निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाची दिशाभूल केली. खोटे बोलून किंवा खोटे कागदपत्र सादर करून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पण आता जिल्हा जात पडताळणी कोल्हापूर या समितीनं आम्हाला कोर्टानं आधीच आमच्यासमोर आलेला आहे आज की राजू पुजारी यांचा निवडणुकीचा जात पडताळणीचा दाखला हा अवैध ठरला आणि आज आमच्या बाजूनं निकाल लागला. त्याबद्दल मी जिल्हा कोल्हापूर समितीचा धन्यवाद मानतो की त्यांनी खरोखर या जातीच्या खोट्या लोकांना तिथं टिकाव लावून दिला नाही आणि आमच्या बाजूनं निकाल दिला. त्याबद्दल मी सर्वात प्रथम समितीचा धन्यवाद मानतो आणि परत एकदा सांगतो की इचलकरंजीच्या नागरिकांना की अशा खोट्या लोकांना निवडून देण्यापेक्षा खरे लोक किंवा जे चांगले या गटामध्ये बसणारे त्यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना निवडून द्यावं. तसेच राजू पुजारी यांना इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून
आजपासून त्यांना राहता येणार नाही, कारण आम्हाला कोर्टानं आज अशा पद्धतीनं आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्यांनी नगरसेवक पदाचा कारभार त्यांना स्वीकारता येणार नाही आणि पुढील अजून कोर्टाच्या आदेशावर मी पिटिशन दाखल केलेलं आहे की 2 नंबर या पदावर 2 नंबर या रँकवर मी होतो, त्यामुळं 2 नंबरसाठी मला विजयी घोषित करावं आणि नगरसेवक पदावर विराजमान होण्यासाठी संधी द्यावी असं मी पिटिशन दाखल केलेलं आहे. आता राजू पुजारी यांना आजपासून तर नगरसेवक पदाचा कारभार स्वीकारता येणार नाही.